नमस्कार, तुम्ही बघत आहात जनहित समाचार यूट्यूब चॅनल। बघा आजच्या घडामोडी। मी तुमचा बाबुराव केरी। पैसे घ्या। हा भ्रष्टाचार करतोय कोण? हु इज रिस्पॉन्सिबल? कोण रिस्पॉन्सिबल? आम्ही तर करत नाही, त्याच्यावर नियंत्रण ट्रॅफिक विभागाचंच आहे। कोण माणसं कोण नेमले त्यांनी? सांगा ना याची उत्तर। सोशल मीडियावर आहे, भरतवाचं ते 4 लाख लोकांनी बघितलं तुमचं। कोण आहेत ती माणसं पैसे घेतात? त्यांनी हायलाइट केलेला आहे। 4 लाख लोकांनी बघितलं। ठाण्यावरून जे वाहन येतात म्हणजे त्यांना अंजूरला जायचं असेल किंवा इकडून भिवंडीवरून जो जाणार आहे त्याला अंजूर रोडला जायचं असेल तर काय होतं की दोन्ही साईडला वाहनं थांबवली जातात। एक तास भारद्वाज चौधरी जो विषय घेतला, एक दीड तास जर माणूस थांबला तर काय करेल माणूस? सब एक म्हणजे एवढं वाईट आहे। एका मला डॉक्टरांनी सांगितलेलं, ठाण्यातल्या एका शेख नावाच्या डॉक्टरांनी सांगितलेलं, आता तरी त्यामध्ये बरं आहे ट्रॅफिक, पण पूर्वी असं होतं की 3-3, 4-4 तास लागायचे। त्यांचं म्हणणं असं की जर समजा आपल्याला टॉयलेटला जायचं असेल तर काय करायचं, त्यातल्यात महिला जर आपल्या वाहनात असेल तर काय हालत होईल हे प्रत्येक जण, आपण सगळेच म्हणजे अधिकारी असो वकील असो, प्रत्येकाला प्रवास करायचा आहे, प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे। आता ते जे मानकोलीवरून ज्या गाड्या ज्या येतात, ठाण्यावरून येणाऱ्या गाड्या चला मोठ्या ट्रक आहे थांबवा तुम्ही, त्यांनी काय केलं, छोट्या वाहनासाठी एक लाईन ठेवलेली सुरुवातीला। आता असं झालं की छोट्या वाहनासाठी जी गाडी ठेवली म्हणजे तिथली स्थानिक लोक जाऊ शकतात 4 व्हीलर, पण त्याच्यानंतर त्यांनी आता असं केलं की जे रेडी मिक्स वाले जे तिथे वाहन आहेत त्यांनाही तिथून सोडायला लागले। म्हणजे हे जनतेचं बघतोय आपण का व्यावसायिक लोकांचं बघतोय? थोडासा तोही विचार केला पाहिजे। मग त्यांनाही त्या रेडीमिक्स वाल्याने त्या मोठ्या ट्रकच्या मागे ठेवा ना, त्यांनाही छोट्या वाहनाचे तिथे ते घुसतात, ते फुल ट्रॅफिक करतात। म्हणजे तिथं स्थानिक माणसाला जो त्याचं 5 मिनिटाचं अंतर आहे त्याला 1 तास थांबावं लागतं। अक्षरशः वाईट असेल सर, आता आपल्या कोर्टात आम्हाला 11 वाजता पोहोचायचं, जर आम्ही 9 वाजता निघालो तरी पोहोचू असं नाहीये। वाईट आहे सर, म्हणजे हे काही एका दिवसात होणार नाही किंवा सगळ्या ह्या अधिकाऱ्यांच्या हातात आज आहे असं मी नाही बोलत, पण कुठेतरी त्याला एक व्यवस्थित त्याचं आखीव रेखीव काहीतरी केलं पाहिजे ना। तुम्ही काय करा, फक्त आता भिवंडीवाडा म्हटलेला आहे, रस्त्यावर तर खड्डे सगळ्याच असणार आहे, जिथून स्टार्ट होतो तिथून एंडपर्यंत। खड्ड्यांव्यतिरिक्त पण ज्या ठिकाणी आपल्याला दुरुस्ती किंवा काय उपाययोजना आवश्यक आहे त्याचं मला एक फक्त ब्रीफ रायटिंग आहे। एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेबांना स्वतः भेटून मी सांगतो 3 रस्त्यांचं आहे, आपण ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला सांगूया आणि त्यांच्याकडनं एक 10 ते 15 दिवसात तुम्ही काय प्लॅन करताय ते कागदावर घेऊया। शाखा अभियंता म्हणजे ते त्यांच्या लेवलला देणं शक्य होणार नाही, आणि डेप्टी इंजिनियर पण ते आहेत गीते आणि पाटील एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यांच्या लेवलला घेऊया, आणि हा विषय वरपर्यंत पण गेलेला आहे। त्या पद्धतीने आपण कारवाई करू। भिवंडी नागरिक जीवित बचाव संघर्ष समितीच्या वतीने आज या ठिकाणी सर्व समविचारी पक्षांच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। विशेष करून भिवंडी शहर असेल किंवा ग्रामीण क्षेत्र असेल, या सर्व परिसरामध्ये रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे। जवळजवळ भिवंडीवाडा महामार्गावर 307 कोटी रुपये खर्च केला, पण रस्त्याची अवस्था तशीच आहे। भिवंडी महामार्गावर आतापर्यंत 22 पासून 25 पर्यंत 307 लोकांचा अपघात झालेला, ज्याच्यातले 75 लोक मृत्युमुखी पडलेत, 84 लोक घरामध्येच पडून आहेत, त्यांना कुठलीही भरपाई मिळालेली नाही। आणि त्यामुळं ट्रॅफिकचा इश्यू जो आहे की 12 ते 4 यानंतर कुठल्याही जड वाहनांना शहरामध्ये प्रवेश असता कामा नये, तरी देखील वाहतूक खाते आर्थिक साठेलोटे करून या जड वाहनांना प्रवेश देत होता। या बाबतीमध्ये माननीय प्रांताधिकारी यांच्याकडे शिष्टमंडळ निवेदन घेऊन आलं होतं। प्रशासनाचे सर्व स्तरातील अधिकारी हजर होते। PWDच्या अभियंत्याने आम्हाला वचन दिलेलं आहे की येत्या 15 दिवसात सर्व महामार्गांवर, भिवंडी महामार्ग असेल, अंजूर कामन महामार्ग असेल, कशेली ठाणा महामार्ग असेल, मानकोली असेल, सर्व महामार्गांवरील खड्डे भरले जातील, रस्त्यांचं काम पूर्ण केलं जाईल, तसं लेखी आश्वासन देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे। त्याचबरोबर ट्रॅफिकचा जो इश्यू आहे, जे जड वाहनं शहरामध्ये येतात त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होते, तर शासनाची जी अधिसूचना आहे की 12 ते 4 नंतर कुठल्याही जड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही, 11च्या नंतर प्रवेश असेल, त्या पद्धतीचे बॅनर, त्या पद्धतीच्या माहितीसाठी अवेअरनेससाठी होर्डिंग्स
वाहतूक शाखा लावेल आणि 12 ते 4 नंतर जड वाहनांना भिवंडी शहरात कुठल्याही पद्धतीने प्रवेश दिला जाणार नाही, अशा पद्धतीचं 3 दिवसात अंमलबजावणी होईल असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे. आम्ही आपल्याद्वारे जनतेला सांगू इच्छितो की या आश्वासनांची जर पूर्तता झाली नाही तर प्रत्येक परिसरातले नागरिक स्वतः जड वाहनांना भिवंडी शहरामध्ये प्रवेश करू देणार नाहीत आणि जर कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झाला तर त्याला पोलीस यंत्रणा जबाबदार असेल. PWDचे खातेचे जे अभियंते आहेत यांनी जो हलगर्जीपणा केलेला आहे, जो आर्थिक भ्रष्टाचार झालेला आहे, याच्यामध्ये निवृत्त न्यायाधीशामार्फत SITची स्थापना झाली पाहिजे, भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे. जे मृत्युमुखी पडलेत त्यांना 10 लाख रुपयाची आर्थिक भरपाई व जे यांचा अपघात झाले त्यांना 5 लाख रुपयाची शासनानं आर्थिक भरपाई दिली पाहिजे, अशा पद्धतीची आम्ही मागणी केलेली आहे. या मागणीच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासनाकडे प्रांताधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन जाणार आहेत. आम्ही येत्या 15 दिवसात जर याच्यात काही सुधारणा झाली नाही, दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर पुन्हा एकदा आंदोलन उभं करू. वेळ पडल्यास माननीय उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका देखील दाखल करू. आमचा लढा हा जनतेच्या न्यायासाठी आहे. जनतेनेही जागरूक व्हावं आणि या लढ्यामध्ये पुढे सामील व्हावं अशा पद्धतीचं त्यांना आवाहन करतो. आणि आपण सगळेजण एका ताकदीनं सगळेच नेते मंडळी या ठिकाणी सामील झाली. आमची वकील मंडळी देखील सगळी चर्चेत सहभागी झाली. त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आजच्या बातम्या समाप्त होत आहे. उद्या परत भेटू या नवीन खबर घेऊन. आमच्या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कॉमेंट जरूर करा. आणि व्हिडिओ आवडला तर मित्रांबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलचे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.